घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की राहुल शर्वरीचा जीव वाचवतो. त्यावेळेस ऋषिकेश आणि जानकी त्यांचे आभार मानतात आणि आम्ही तुमच्यासाठी काय मदत करू हे विचारतात. त्यावेळेस शर्वरी सांगते की हे राहुल आहेत आणि विक्रांतचे दोस्त आहेत, त्यांनाही लोक शोधत आहेत कारण की त्यांनाही ते पैशाची मागणी करत आहेत. त्यावेळेस ऋषिकेश राहुलला आपल्या कंपनीमध्ये जॉबची ऑफर देतात. त्यावेळेस जानकीही त्यांना त्याचा स्वीकार करते व ते म्हणतात की उद्या आपण भेटूया. त्यानंतर ते शर्वरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतात. त्यावेळेस ऐश्वर्याला वाटतं की शर्वरी आणि राहुल हे दोघे अगोदरपासून एकमेकांना ओळखतात आणि त्यांचा काहीतरी प्लॅन आहे आणि हे इकडे हॉस्पिटलमध्ये निघून जातात. त्यावेळेस घरी सुमित्रा डोकं दुखत असल्यामुळे शर्वरी वंशाला शोधत असतात. त्यावेळेस ते लक्षात येतं की शर्वरी घरी नाही. ते फोन करून विचारतात. त्यावेळेस ऐश्वर्या फोन उचलते आणि सांगते की शर्वरीचा BP शूट झाला आहे. त्यामुळे आणखीन सुमित्रा घाबरते आणि परत त्यांचं डोकं आणखीन दुखायला लागतं आणि इथं अवंतिकाला म्हणतात की तुम्ही सगळेजण मला काही बोलू नका. इकडं हॉस्पिटलमध्ये हे लक्षात येतं की शर्वरीची BP शूट झालेलीच नव्हती आणि त्यांना BPचा कोणताही त्रास झालेला नाही, तर त्यांची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. तर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकतात. ते घरी घेऊन येतात. त्यावेळेस अगोदरच राहुल घरी आलेला असतो आणि सुमित्राला सांगतो की मी विक्रांत रावांचा मित्र आहे आणि ऋषिकेशनी मला कंपनीमध्ये नोकरी दिलेली आहे. इकडे ऋषिकेश, जानकी आणि ऐश्वर्या येतात. त्यावेळेस ते त्यांना भेटून म्हणतात की आपण तर उद्या भेटणार आहोत, तुम्ही आजच आलात. तर ते म्हणतात की कामासाठी मी लवकर आलो आहे, की काय कोणत्या आणि कशा प्रकारचं काम आहे ते विचारण्यासाठी. आणि त्यांनी सांगतात की मॅनेजरची पोस्ट आहे आणि ते तुम्हाला करा, उद्यापासून जॉईन करा. इकडे ऐश्वर्याला राहुल आणि शर्वरीवरती संशय येत असतो. त्यामुळे ऐश्वर्या म्हणते की तुम्ही खूप घाई करत आहात कारण की तुम्ही त्यांना काही ओळखत नाही आहेत. इकडं अवंतिका येते आणि म्हणते की हळू बोला. त्यानंतर राहुल शर्वरीला फोन करतात आणि म्हणतात की पाहिलं का मी कसं दादाला आणि वहिनीला इम्प्रेस केलं आणि तिथे मी कामही करणार आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की आपल्याला तर इथून निघून जायचं आहे. तर इकडे ऋषिकेश आणि जानकी या विचारात असतात की आपण शर्वरीला कसं मदत करणार आणि त्यांच्यावरचं हे संकट कसं दूर करणार. इकडे ऋषिकेश म्हणतात की जर शर्वरीचा संसार सुरळीत सुरू झाला तर मी ह्याच्यातून मुक्त होईल. त्यानंतर जानकी ऑफिसला जायला निघते. त्यावेळेस सुमित्रा ऋषिकेशला थांबवतात आणि म्हणतात की माझ्यावरती एक उपकार करा, जे काही शर्वरीचं संसार तुटलेला आहे त्याला काहीतरी मदत करा.